नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर कलिंगडाचं सीझन आहे आणि आपण म्हणजे कलिंगड आणतो, खातो आणि त्याच्या या ज्या साली आहेत तर त्या तर असं न करता याच्यापासून एक मुलांच्या आवडीचा असा छान असा पदार्थ आज आपण बनवतोय. त्यामुळं व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी कलिंगडाचा हा जो वरचा पांढरा भाग असतो कच्चा, तर तो फक्त घ्यायचा आहे. खालचा जो हिरवा भाग आहे तर तो काढून टाकायचा आहे आणि त्याच्या बारीक-बारीक असे काप करून घ्यायचे. जसं की आपण टुटी फ्रुटीचे छोटे-छोटे काप असतात, तर त्या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहेत. खूप मोठे नाही किंवा खूप छोटे नाहीत. तर अशा पद्धतीचे काप इथं करून घ्यायचे आहेत. सगळेच काप मी बनवून घेते. तर तुमच्या लक्षात आलं असेल या कलिंगडाच्या सालीपासून आपण आज बनवतोय टुटी फ्रुटी. तर अशा पद्धतीनं सगळे काप मी करून घेतलेले आहेत. आता एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि या पातेल्यामध्ये आपल्याला ह्या ज्या कलिंगडाच्या फोडी आपण करून घेतलेल्या आहेत, तर त्या घालून घ्यायच्या आहेत आणि 70 ते 80% इतपत आपल्याला या कलिंगडाच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका, कारण आपण आणखी परत पुढची जी काही प्रोसेस करणार आहोत, तर त्यावेळेससुद्धा या फोडी शिजणार आहेत. त्याच्यामुळं 70 ते 80% इतपतच शिजवून घ्यायचं आहे आणि पाणी सगळं काढून घ्यायचं. फोडी गार करायला ठेवायच्या आहेत. तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारा पाक बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये अर्धा कप इतपत साखर, म्हणजे जेवढे तुमचे कलिंगड्याचे काप असतील तेवढी साखर घ्यायची आणि खूप जास्त पाक नाही करायचा, थोडाच करायचा, नाहीतर मग ते शिल्लक राहिलं की टाकून द्यावं लागतं. पाण्याला साखर घातल्यानंतर पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला या कलिंगडाच्या फोडी घालून घ्यायचेत आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत म्हणजे चेक करायचं आहे. जर एकतारी पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आणि तुम्हाला जर वाटत असेल की पाक शिल्लक आहे तर तो गाळून घ्यायचा आहे. आणि इथं माझं बरोबर पाक तयार झालेला आहे. 2 कलरमध्ये मी हे टुटी फ्रुटी बनवते. लाल कलर एक घेतलेला आहे आणि पिवळा कलर घेतलेला आहे. आता त्या कलर मिक्स करताना त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, कारण पाणी घातलं की ते खराब होऊ शकतं. तर त्यासाठी जो आपला शुगर सिरप असतो ना त्याच्यामध्ये, तर त्यातच हा कलर व्यवस्थित मिक्स होऊन जातो. तर येलो कलर किती छान त्याचं कोटिंग आले बघा. त्यानंतर दुसरा घेतलेला आहे हा रेड कलर. तर रेड कलरसुद्धा खूप छान होतो आणि सगळं व्यवस्थित कलर मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडं पण हे करायचं नाही, म्हणजे नाहीतर मग कलर व्यवस्थित मिक्स होत नाहीत. आणि इथं बघू शकताय मस्त असे दोन्ही कलर आलेले आहेत. आता हे आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे आणि स्टोअर करून ठेवायचं आहे. नंतर भेटूयात. चलो बाय.